अरे बापरे, एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये काय आणलेले आहे? तर चला पाहूया आपण. एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये माझ्या मिस्टरांनी काय आणलेलं आहे कामावरनं येताना. तर आणलेले आहेत वांगी, गावरान वांगी. तर ते आज कामाला गेले होते ना, तर कामावरनं येताना त्यांचे भरपूर शेतकरी मित्र आहेत. तर त्यांनी देताना त्यांना वांगी दिली होती. हे बघा कशी काटेरी वांगी आहे ती. आणि वांगी ना ताजी आहेत. आणि ताज्या वांग्यांचं ना खारं वांगं, भरलेलं वांगं अशी भाजी करायला ना खूप छान आणि टेस्टी लागते ती, मेन म्हणजे भाजी. आणि जर असं जास्त दिवस जर फ्रीजमध्ये राहिलं ना तर त्याची टेस्ट बदलून जाते. तर बघा एवढं त्यांच्या मित्रांनी दिलेलं आहे. शेतकरी मित्र असणं किंवा शेतकरी असणं बघा किती म्हणजे फायद्याचं आहे. तो असा ना विचार करत नाही की एखाद्याला द्यायचं तर आपण कसं ह्याला एवढं फुकट द्यायचं. जसं आज आपण मॉलमध्ये किंवा कुठे गेलो तो किती विचार करतात लोक, फुकट कसं द्यायचं. पण शेतकरी लोक तसे विचार करत नाही. ते बघा हे. आणि बघा कसे काटेरी वांगी आहे तेच मी तुम्हाला दाखवते. आणि एवढ्या वांग्यांची तर मी काय भाजी करू शकत नाही. त्यामुळं मला जेवढी पाहिजेत ना तेवढी वांगी मी काढून दिली आणि शेजारच्या काकूंना बाकीची वांगी वाटून टाकली. कारण एवढी वांगी ठेवून खराब होण्यापेक्षा ना एखाद्याला दिली तर ती उपयोगाला तरी त्याच्या येईल. तर आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ आवडलाच आहे तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. बाय.